हॅलो, शुभ दुपार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता छान इकडे मस्त आईना तूप बनवत होतं. दुपारच्या वेळेस सगळी कामे आवरली आणि त्यानंतर आईने छान असं तूप बनवण्यासाठी घेतलेलं होतं. तर इकडे सगळं लोणी वगैरे काढून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये बर्फाचा खडा पण ठेवलेला होता. बर्फाने पटकन आहे ना तूप बनण्यास मदत होते. आणि इकडे आता आईने छान असं लोणी धुवून वगैरे ठेवलं होतं आणि त्यानंतर मग तूप उकळल्यानंतरच मी व्हिडिओ घेतला. तर छान असं मस्त तूप झालंय. चला, आज आमच्याकडं कोण आलंय? समूह आणि संस्कृती. काय खाताय? हां, वडापाव ना. छान झाले का? चला. आज आमच्याकडे समूह संस्कृती त्या आलेल्या होत्या. तर त्यांनी पाववडे वडापाव केले होते त्यांच्यासाठी मी. आणि खाऊन वगैरे झाल्यानंतर वहिनी आल्या आणि मग त्यांना कटिंगसाठी घेऊन गेलो आम्ही. तर जवळच पार्लरमध्ये ना ह्या ताईंकडे आमच्या जवळच आहे. तर त्यांच्याकडे मी कायम जात असते. तर त्यांच्याकडेच कटिंगसाठी घेऊन गेली. आणि त्यानंतर मग संध्याकाळी मिस्टर, मी, अंशू, शिव आम्ही चौघेही हॉटेलला गेलो. तर इकडे छान असं मस्त संस्कृती हॉटेलला आलेलो होतो आणि मध्ये खूप गरम होत होतं, त्यामुळे मग बाहेर बसलेलो होतो. आणि अंशू तिच्या पप्पांजवळ बसलेली होती आणि लाईटिंग खूप छान वाटत होती, मस्त वाटत होतं. त्यानंतर मिस्टरांनी ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर मिस्टर, मी, अंशूसाठी ना दाल खिचडा मागत होते, पण ती नको बोलली. मग ते जेवण तिने केलं. त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर आज खूप सारे बॉक्स पॅकिंग झाले आणि खूप भरपूर ऑर्डर्स गेले. तर तुम्ही इकडे बघू शकता, एवढे सगळे बॉक्स होते पॅकिंग केलेले. आणि ते गाडीमध्ये सुद्धा बसत नव्हते, एवढे झाले होते. तर भरपूर असे बॉक्स झालेले होते. तर मिस्टर ही एका साईडला पॅकिंग करत होते आणि अंशूची ही बडबड चालू होती. तर बॉक्स आहे ना आता आम्हाला वजन वगैरे करून घ्यावं लागतात ना गाडीत, तर तसेच करायचे होते. तर खूप जास्त मेहनत असते, कारण की ते परत गाडीत ठेवा, त्यांचं वजन करा. म्हणजे प्रत्येक काम कष्टाशिवाय नाही असं म्हणतात ना, ते खरं आहे. आणि आता इकडे निम्मे बॉक्स गेलेले होते गाडीमध्ये आणि निम्मे बाकी होते इकडे घरामध्ये. तर आता गाडी भरलेली होती, त्यामुळे मग गाडी गेल्यानंतरच दुसरी बॉक्स भरून जाणार होते पुन्हा. हाय, हॅलो. तर आम्ही चाललोय आता जागरणासाठी तिच्या बहिणीच्या नाही, बहिणीच्या घरी या. बहिणीच्या घरी जागरण आहे. तर तिची एकदम लाडकी बहीण आहे, त्याच्यामुळे मग चाललोय तिच्याकडे. चला. पण खूप वेळ झाला असं वाटत नाही. वेळ झालाय, पण मग बघू आता जाऊन. चला चला. शिव घरी थांबतोय मस्त आजी बाबांजवळ. तर आम्ही जागरण गोंधळाच्या ठिकाणी आलेलो होतो. तर इकडे मम्मी, मावशी ते सगळे आलेले होते आणि आम्ही गेल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवातच झालेली होती. ज्या काही देवट्या वगैरे असतात ते घेऊन मंदिरामध्ये गेलेले होते आणि मंदिर त्यांच्या घरापासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरच आहे. इकडे मामी, मम्मी सगळ्या आलेल्या होत्या, मावशीन त्या. तर त्या इकडे बसलेल्या होत्या आणि इकडे आता पूजेला सुरुवात झालेली. माझी मावशीची मुलगी म्हणजे माझी बहीण, मावस बहीण, तर तिच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. तर तिच्या दीराचं लग्न आहे. तर हे पूजेला बसलेले आहे. हे तिचे दीर आहे आणि इकडे दाजे आणि सोनी दीदी उभे होते आणि सोनी दीदीच्या दीराचं लग्न आहे. मग ते इकडे पूजेसाठी दोघेही जोडीने बसलेले होते.
बघतोय गोड्यावाला बघतोय गोड्यावाला वाट माझी बघतोय गोड्यावाला बघतोय गोड्यावाला वाट माझी बघतोय गोड्यावाला इकडे खूप छान अशी मस्त पूजाची मांडणी केलेली होती. तर तुम्हाला दिसत असेल तर सुंदर अशी पूजा ही मांडलेली होती. इकडे जागरण गोंधळासाठी सगळेच नातेवाईक आलेले होते. तर सोनी दीदीच्या घरासमोर खूप मस्त झाडं वगैरे आहेत आणि इकडे जागा नव्हती सगळ्या माणसांना बसण्यासाठी, म्हणून ते बाहेर त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली होती. तर सगळे माणसं तिकडे बसलेली होती. नाही पण छान दिसते. तू केलाय ना मेकअप? कशी दिसते नक्की सांगा कमेंटमध्ये. मस्त दिसते, मीच सांगते, सगळ्यांनी सांगण्या अगोदर. छान दिसते. तर इकडे सुवासिनींचं जेवण करण्याचा कार्यक्रम सुरू झाला. पहिले त्यांना सगळे ताट वगैरे केली आणि त्यानंतर इकडे सगळ्याजणी जेवण करायला बसलेल्या होत्या. तर सोनी दीदी त्यांना हळदी कुंकू लावून घेत होती आणि नंतर तिच्या सासूबाई त्यांना आहे ना ओटी भरणार होतं त्यांची. तर इकडे सगळेजण कुमारिका आणि सगळं एक मुलगा असं सगळं बसवलेलं होतं त्यांनी. इकडे सोनी दीदीचं फोटो शूट करण्याचं काम सुरू होतं. तर त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि नंतर मग घरी निघालो मिस्टर मी. तर करम भाऊ इकडे फोटो काढत होता. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.